होतो, ज्ञानाने आम्हाला मोक्ष मिळतो, मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानोबारांनी चिंतन केलं, मोक्ष देईल ज्ञान. ज्ञान मोक्ष देईल, ज्ञान मोक्ष देऊ शकेल? ज्ञान मोक्ष देत नाही, मोक्ष स्वतः सिद्ध आहे वेदांतामध्ये, आपल्याला मिळवायचा नाहीये. मग ज्ञान काय करतं? मिळालेला मोक्ष ज्या कारणाने आम्हाला कळत नाही ना, त्या सगळ्या प्रतिबंधाला ज्ञान दूर करतं. ज्ञान मोक्ष सिद्ध करत नाही. ज्ञान नव्यानं आम्हाला मुक्त बनवत नाही. आम्ही मुक्तच आहोत, पण ज्या अविद्येमुळे आम्ही स्वतःला मुक्त समजत नाही, त्या अविद्येला दूर करण्याचं काम ज्ञान करतं. ज्ञान आम्हाला मोक्ष देत नाही, ज्ञान आम्हाला ब्रह्म करत नाही, कारण आम्ही ब्रह्म आहोत. आणि या दृष्टीने जर विचार केला तर गाठी सोडवण्याकरता फार प्रयत्न करावे लागतात. गाठ सहजासहजी सुटत नाही. त्याच्याकरता संतांकडे जा, त्याच्याकरता परमात्म्याकडे जा. त्याच्यामध्ये वेदांतामध्ये जर खाजवून खरूजच काढायची झाली तर हे सगळ्या चिदचित ग्रंथी, हे सगळं प्रकरण त्याच्यात. चित ग्रंथी, अचित ग्रंथी कसं करायचं, त्याच्यातल्या चित ग्रंथीमध्ये काही प्रकार करता येतात का, अचित ग्रंथीमध्ये काही प्रकार करता येतात का, या गाठी नेमक्या कोणत्या मानायच्या, या गाठी कुठून कशा. उपनिषदाचा विचार केला तर अनेक गाठींचा विचार आपल्याला उपनिषदाने बोलून जातो. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणे तस्मिन् दृष्टे परावय. उपनिषदाने बोलून जातो. आपल्याला संतांनी याच्या संबंधाने ज्या भूमिका बोलून दाखवल्या त्या बघा ना.